नमस्कार मंडळी, आज घरामध्ये ना काही भाज्या आणि किराणा संपला होता. सो म्हटलं चला एका छोट्याशा ग्रोसरी रनवर जाऊया, निघूया मग. हल्ली बाहेर पडलं ना की ब्लॉग शूट करायची इतकी सवय झाली ना की रस्ता आणि स्वतःची सावली सुद्धा एकदम भारी वाटायला लागते. थोडं चालत चालत मस्त हवा एन्जॉय करत मी निघाले सुपरमार्केटकडे. आणि फायनली आपण पोचलोय सुपरमार्केटमध्ये. हा घेतला मी माझा शॉपिंग ट्रे आणि आता चला खरी गडबड सुरू करूया. इथे आल्यावर ना सगळ्यात आधी मी आले व्हेजिटेबल सेक्शनमध्ये. भाज्या इतक्या ताज्या आणि छान होत्या ना की काय घेऊ आणि काय नको ना असं झालं होतं. ज्या गोष्टी लिस्टमध्ये नव्हत्या त्या पण मी ट्रेमध्ये भरल्या. मस्त ब्रोकोली पण होती आणि त्याचबरोबर मी पालक देखील घेतला आणि बीटरूट तर पाहिजेच नाही का. लेमन तर इतके फ्रेश होते आणि त्यानंतर मी ग्रोसरी शॉपिंग करायला निघाली. मला थोडीफार ग्रोसरी घ्यायची होती. त्यामध्ये माझं पहिल्या प्रथम होतं ज्वारीचं पीठ, जे की असं इथे मिळतं पॅकेटमध्ये, आणि त्यानंतर मी घेतला रवा. नॉर्वेमध्ये ना सगळ्या इंडियन गोष्टी मिळतात हे मला इथे आल्यानंतर समजलं ह्या शॉपमध्ये. आणि मला जे जे लागतात गोष्टी त्या गोष्टी मला इथे अवेलेबल असतात. त्यामुळे मला खूप आवडतं ह्या शॉपमध्ये यायला आणि खरेदी करायला. सगळी खरेदी झाली की येतो सगळ्यात अवघड पार्ट, ते म्हणजे बिलिंग. पण शॉपिंगचा आनंद काही वेगळाच असतो नाही का. तर अशा प्रकारे माझी आजची ग्रोसरी शॉपिंग झाली आहे कंप्लीट. आता ही जड पिशवी घेऊन मी चालली आहे घरी. तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय.